नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता ह्या भाजीसाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर ग्रेव्हीसाठी मी हे 4 कांदे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे कांदे घ्यायचे, 3 मोठे टोमॅटो घ्यायचे, 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, एक साधारण 1.5 इंच आलं घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला एक साधारण 10 ते 12 आपल्याला काजू लागणार आहेत. आता आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 ते 1.5 इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. एक 7 ते 8 मिरी घ्यायचे, 4 आपल्याला लवंगा घ्यायच्यात, एक छोटा चमचा जिरं घ्यायचे, 4 हिरवी वेलची आणि 2 तमालपत्राचे पानं घेतलेले. हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला कांदा, टोमॅटो, आलं, हिरवी मिरची आपल्याला चिरून घ्यायचं आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा कांदा चिरून घेते. हे बघा, आपल्याला खूप बारीक चिरत बसायचं नाहीये, असं लांब लांब आपण कांदा चिरून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा. हे बघा, याच पद्धतीने मी स्लाइस केलेत. अशा आपल्याला स्लाइस चिरून घ्यायचे. आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे. टोमॅटो सुद्धा आपल्याला मोठे मोठे चिरून घ्यायचे, बारीक चिरायचे नाहीये. टोमॅटो सुद्धा हा भाग काढून घ्यायचा, देठाचा भाग असतो हा. हे बघा, तुम्हाला हव्या त्या शेपचा टोमॅटो तुम्ही चिरू शकता. त्या पद्धतीने मी टोमॅटोचे स्लाइस करून घेते. बघा, तर सगळं टोमॅटो सुद्धा आपला चिरून झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या मिरच्या आहेत, मिरच्यांचे आपण तुकडे करून घ्यायचे. हे बघा, 2-2 तुकडे असे करून घेऊया. मिरच्यांचे तुकडे करून झालेले. नंतर आपण हे आलं सुद्धा चिरून घ्यायचं, त्याचे स्लाइस करून घेऊया. हे बघा, आपल्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. ह्या तेलामध्ये आपण सगळे आधी खडे मसाले घालून घ्यायचे. आपल्याला लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, वेलची आणि जिरं हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय. थोडं फ्राय झालं की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा. कांद्यावर आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, त्यामुळे कांदा लवकर मऊ होईल. थोडंसं मीठ घालून घेतो. 2-3 मिनिटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा. कांदा आपला थोडा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आलं, मिरची आणि टोमॅटो घालून घ्यायचं. हिरवी मिरची, त्याच्यानंतर आलं आणि टोमॅटो घालायचं. आणि याच्यामध्येच आपल्याला काजू सुद्धा घालून घ्यायचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं. आता हे सगळं आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर सगळं शिजवून घ्यायचं. आपण झाकण ठेवूया आणि सगळं शिजवून घ्यायचं. चला, आपण आता बघून घेऊया आपल्या भाजी आपण जी शिजत ठेवली होती ती आपली शिजली आहे का. हे बघा, आमची भाजी चांगली मऊ शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं. भोपळ्याची कोफ्ता करी करण्यासाठी मी सगळ्यात आधी हा अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे. ह्याला डांगर सुद्धा म्हणतात किंवा लाल भोपळा म्हणतात. चला, आता हा भोपळा आहे हा आपल्याला किसून घ्यायचा आहे. मी त्याच्या आधी तुकडे करून घेते. या पद्धतीने तुकडे करून घेऊया, म्हणजे आपल्याला किसायला सोपं पडेल. आता मी किसणी घेतली आहे. तर किसणीवरती आता हे बघा, हे मीडियम साईजचं किसायचं आहे. ते हे छोटं आहे, मीडियम आणि मोठं. आपल्याला मीडियम साईजने आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे. एक एक तुकडा आपण ह्याच्यावरती किसून घेऊया. आता आपण जो भोपळा किसून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याचं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे. थोडंसं मीठ घालून घेऊया, मिठाने त्याला पाणी लवकर सुटतं. हे बघा, आता हे मी पिळून घेते आणि ह्याचं पाणी काढून घेणार आहे. तर हे पाणी जर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आलं तर आपले कोफ्ते एकदम मऊ होतील, म्हणून आपण त्याचं पाणी काढून घ्यायचं. हे बघा, आता हे भोपळ्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये, हे आपण वापरणार आहोत.
हे बघा आपला भोपळा किसून घेतलेला आपण, त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे, ती हिरवी मिरची आपल्याला त्याच्यामध्ये घालायची. थोडासा पाव चमचा एवढं हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचंय. बेसन लागेल असंच घालायचं, एकदम आधीच घालायचं नाही. ते आपण मिक्स करून घेऊया. भोपळ्याचं पाणी काढल्यामुळे आपल्याला बेसन सुद्धा कमी लागतं, नाहीतर मग खूप बेसन घालायला लागतं आणि ते एकदम असं पातळ पातळ होऊन जातं, मग त्याचे कोफ्ते व्यवस्थित होत नाहीत. म्हणून पाणी काढून घ्यायचं. हे बघा आपलं आता हे असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता व्यवस्थित त्याचे आपल्याला कोफ्ते करता येतील. हे बघा ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे कोफ्ते तुम्ही करू शकता. तुम्हाला मोठे पाहिजे तर मोठे, छोटे पाहिजे तर छोटे करू शकता. असे आपल्याला कोफ्ते करून आता हे लगेच तळायला घ्यायचे. बघा आपले आता हे कोफ्ते करून झालेले आहेत. आपण आता हे तळायला घेऊया. तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला आता कोफ्ते तळायला टाकायचे. आपलं तेल गरम झालेलं आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे. एकदम जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर कोफ्ते आतून कच्चे राहणार आणि वरून फ्राय होणार. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे. तर छान आपल्याला गोल्डन कलरचे होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आपले कोफ्ते आपण बघूया तळून झालेत का. हे बघा परफेक्ट तळले गेलेले आहेत एका साईडनी. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण त्यांना तळून घेऊया. हे बघा आपले आता हे कोफ्ते छान तळून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते आणि बाकीचे सगळे कोफ्ते तळून घेते. थंड झालेली भाजी आपली थंड झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जे घातले तमालपत्र, वेलची, लवंग, दालचिनी हे आपल्याला काढून घ्यायचंय. हे ओव्हर फ्लेवर व्हायला नको म्हणून आपले त्यातले लवंग, तमालपत्र, दालचिनी, वेलची हे आपल्याला काढून घ्यायचंय. हे बघा हे आपण सगळं काढून घेऊया. लवंग सुद्धा काढायचे, मिरी त्याच्यामध्ये राहिले तरी चालेल. हे लवंग सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचंय आणि आपल्याला याची फाईन पेस्ट करून घ्यायची. आता आपण हे मिक्सर याची चांगली पेस्ट करून घेऊया. हे बघा आपली आता ही मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तर तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचंय. जिरं चांगलं फ्राय झालंय. फोडणी घालताना गॅस बारीक करून घ्यायचा. थोडीशी हळद घालायची, पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त हळद घेतली, ती घालून घ्यायची. हे बघा आता हळद घातली. हळद घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे वाटण केलंय ग्रेव्ही ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हे बघा आता मस्त कलर आलाय त्याला. एक 2 मिनिट आपण ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. आपण हे 2 मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढी काश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहे. ह्याच्याने कलर चांगला येईल. त्याच्यानंतर 1 चमचा एवढी मी धणा पावडर घालून घेणार आहे. एवढी आपल्याला कसुरी मेथी याच्यामध्ये घालायची, त्याचा फ्लेवर छान येतो. आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालणार. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ग्रेव्हीला लगेच कलर अगदी छान आलाय. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरली. जर तुम्ही ग्रेव्ही करताना त्याच्यामध्येच काश्मीरी मिरची अख्खी घातली तरी सुद्धा चालेल, त्याच्याने सुद्धा कलर छान येतो. पण ते सुद्धा एक ऑप्शन आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. आता पाणी मी जे वाटण वाटलं त्याच याच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ते याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यानंतर आपण मगाशी भोपळा किसला आणि त्या भोपळ्याचं आपण पाणी काढून ठेवलंय, ते सुद्धा आपण पाणी आता ह्याच्यामध्ये वापरणार आहोत.
त्याच्यामुळे आपलं ते पाणी सुद्धा वाया जाणार नाही, त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स मिळतात आणि त्याच्यामुळे ग्रेव्हीला चव सुद्धा चांगली येते. ते बघा, हे मी भोपळ्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं, हे सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून देते. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला कशी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी त्याच्यामध्ये वाढवायचं. ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालते, कारण आपण भोपळ्याचं पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ होतं. आता ह्याला व्यवस्थित आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता मी एक 2 मिनिटाला झाकून चांगलं शिजवून घेणार आहे. तर याला झाकून ठेवूया. चला आता आपण बघूया आपली ग्रेव्ही तयार झाली आहे का. हे बघा, मस्त उकळी आलेली आहे. फ्लेवर सुद्धा खूप छान येतोय. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला त्याची. आता ह्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला अशी करायची की आपल्याला ह्याला स्मोक द्यायचा आहे. चला आपण स्मोक द्यायला घेऊया. सगळ्यात आधी मी कोळसा गरम करत ठेवते. ही आपली ग्रेव्ही तयार झाली. मी आता गॅस बंद करते आणि लगेच याला आपण स्मोक द्यायला घेऊया. हे बघा, याच्यामध्ये आपण कोळसा गरम केलेला तो ठेवून घेतलाय. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचंय. खूप नाही, थोडंसंच घालायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. हे बघा, मस्त त्याला स्मोक यायला लागलं. लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचंय. एक 15 मिनिटं आपण हे असंच ठेवणार आहोत आणि त्याला छान स्मोक होऊन घेणार आहोत. चला आपण आता स्मोक दिलेला आहे, त्याचं झाकण काढूया. हे बघा, मस्त त्याचा स्मोकी फ्लेवर यायला लागलेला आहे. तर ही वाटी आपण काढून ठेवायची बाजूला. तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि बटर घालायचंय. त्याच्यामुळे टेस्ट अजून छान येते. ते सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये सर्व करायच्या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कोफ्ते घालून घ्यायचे आणि मग त्याला एक उकळी आणायची आणि सर्व करायला घ्यायचं. खूप आधी घालून ठेवायचे नाही, नाहीतर ते कोफ्ते अगदी मऊ होऊन जातात. एक उकळी आणून घेऊया. थोडीशी वरून कोथिंबीर घालूया आणि सर्व करायला घेऊया.